मालेगाव शहरासह परिसरात धूम स्टाईल दुचाकीवरून येऊन मोबाईल हिसकावून पोबारा करणारी टोळी सक्रिय झाली। या टोळीला अटक करण्याचं मोठं आव्हान मालेगाव पोलिसांसमोर आहे। असं असताना नुकत्याच पोलिसांनी एक मिशन हाती घेत अवघ्या 4 तासात 5 संशयित चोरट्यांना अटक केली। या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी 3 दुचाकीसह चोरीचे 16 मोबाईल ताब्यात घेतले। या प्रकरणी छावणी पोलिसांनी विशेष कारवाई करीत 5 जणांना अटक केली। या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केलं असून शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली। मालेगाव शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यालगत संशयित दुचाकीस्वार यांनी धूम स्टाईल येत मोबाईल हिसकावले होते। 3 वेगवेगळ्या गुन्ह्यात या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी हे करीत होते। हे 5ही आरोपी अल्पवयीन असल्याचं सांगण्यात आलंय। मालेगाव शहरात वाढती गुन्हेगारी आणि त्यात मोबाईल चोरीचं वाढतं प्रमाण हे अधिक आहे। यात विशेष बाब म्हणजे मोबाईल चोरी प्रकरणात तरुणांचा सहभाग सर्वाधिक असल्याने चिंता व्यक्त केली जाते। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी विशेष आदेश करीत पथकांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक शेगर, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या। या कारवाई पथकात पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भुसनर, भरत गांगुर्डे, प्रसाद देसले, पोलीस नाईक कैलास चोतमल, पोलीस नाईक शांतीलाल जगताप, पोलीस नाईक विलास बागळे, पोलीस नाईक किरण पाटील आदींचा समावेश होता। शहरात घडणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक चोरटे हे अल्पवयीन तरुण आहेत। केवळ स्वतःची हौसमौज पूर्ण करण्यासाठी हे तरुण टोळीने एकत्रित येत अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचं समोर आलं। यामुळे जाणकार मालेगावकरांनी चिंता व्यक्त केली आहे। या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। या टोळीत अल्पवयीन तरुण सहभागी आहेत। ही चिंतेची बाब असल्याचं अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितलंय।